धम्मपद ब्राह्मण वग्गो च्युतिं यो वेदि सत्तानं उपतिंच सबसो असतं सुगतं बुद्धं तमहं ब्रूमि ब्राह्मणं। जो जीवांच्या जन्ममरणाला सर्व प्रकारे जाणतो, जो अनासक्त उत्तम गतीला प्राप्त झालेला बुद्ध ज्ञानी आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो। यसंगती न जानन्ति देवा गंधर्व मानुषा खीनासव अर्हन्तं तमहं ब्रूमि ब्राह्मणं। ज्याची गती देव गंधर्व व मनुष्य जाणत नाहीत, ज्याचे आश्रव क्षीण झालेले आहेत, त्या अरंताला मी ब्राह्मण म्हणतो। अर्थकथा: वंगिश नावाचा एक माणूस मृत माणसाला पुनर्जन्म कोठे प्राप्त झाला हे त्या माणसाच्या कवटीवर ठोकून येणाऱ्या आवाजावरून ओळखून सांगत असे। एकदा तो बुद्धांकडे आला असता त्याने अनेकांच्या जन्माचे स्थान आणि त्यांची स्थिती व यासंबंधीची माहिती अगदी बरोबर सांगितली, पण एका अरंताच्या बाबत मात्र तसे करण्यात त्याला यश आले नाही। तेव्हा कोणत्या शक्तीमुळे अशा माणसाचे प्रारब्ध मला सांगता येईल असे त्याने बुद्धांना विचारले। तेव्हा त्याने संघात प्रवेश केल्यावर मी तुला ती विद्या शिकवीन असे बुद्ध म्हणाले। त्या माणसाने संघात प्रवेश केला आणि तो भिक्षू झाला। काही कालानंतर त्याला अनंतपद प्राप्त झाले। त्या माणसाच्या संदर्भात बुद्धांनी वरील दोन गाथा उच्चारल्या।